ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर सतीश वळसंकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी दत्ताअण्णा सुरवसे मित्रपरिवाराच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। समाजातील प्रत्येक घटकाशी जिव्हाळ्याचं नातं जपणारे आणि आपल्या वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून अनेकांचं जीवन समृद्ध करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर सतीश वळसंकर यांना सोलापूरकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 12 मार्च 2026 रोजी वयाच्या 73व्या वर्षी पुण्यात त्यांचं निधन झालं होतं। त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी 7 एप्रिल रोजी हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह इथं दत्ताअण्णा सुरवसे आणि मित्रपरिवाराच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर वळसंकर यांच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांच्या निधनानं सोलापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। शोकसभेतील वक्त्यांनी डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले। वंदना कुलकर्णी आणि शुभदा देशपांडे डॉक्टर वळसंकर यांच्यातील संवेदनशीलता आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आठवणी सांगताना त्यांचं जाणं मनाला चटका लावून जाणारं असल्याचं त्यांनी सांगितलं। अरविंद जोशी आणि सुनील इंगळे डॉक्टरांनी मैत्रीचं नातं नेहमीच निस्पृहपणे जपलं। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा मिळत असे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। डॉक्टर श्रीकांत येळेगावकर वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल बोलताना त्यांनी डॉक्टरांच्या शिस्तप्रिय आणि अभ्यासू वृत्तीचं कौतुक केलं। प्राचार्य गजानन धरणे यांनी वळसंकर यांच्या वैचारिक बैठकीवर प्रकाश टाकला आणि ते सर्वांचे मार्गदर्शक कसे होते हे स्पष्ट केलं। चेतन नरोटे आणि किरण फडके राजकीय आणि सामाजिक स्तरावर वावरताना डॉक्टरांनी जपलेला समतोल आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती आजही प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं। ॲडव्होकेट जे कुलकर्णी यांनी डॉक्टर वळसंकर यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाची सुरुवात वीणा बादरायणी यांच्या प्रार्थनेनं झाली। हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह इथं पार पडलेल्या या सभेला सोलापुरातील एक बहुआयामी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा अस्त झाल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती। या शोकसभेला दत्ताअण्णा सुरवसे, डॉक्टर राजीव प्रधान, डॉक्टर क्षमा वळसंकर, डॉक्टर उमा वळसंकर, राजा गांधी, रोहिणी तडवळकर, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, पुष्पा आगरकर, सुलभा पिशवीकर, सविता लळित, डॉक्टर श्रुती वडकबाळकर, डॉक्टर नरेंद्र काटीकर, रवींद्र नाशिककर, अमोल चाफळकर यांच्यासह मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सभेच्या शेवटी सर्वांनी 2 मिनिटं मौन पाळून दिवंगत डॉक्टर सतीश वळसंकर यांना श्रद्धांजली वाहिली। खूप लोकांनी तिथे येणाऱ्या डॉक्टरच्या आठवणी सांगितल्या, मलाही खूप माहिती आहे। असं हॉस्पिटल हे नावाजलं झालं त्यावेळेस खाजगी हॉस्पिटलची सुरुवात सोलापुरात झाली होती। त्यातही डॉक्टर वळसंकरांचं अगदी अग्रगण्य आहे। मोठ्या हॉस्पिटल बरोबर ही लहान लहान हॉस्पिटल सुद्धा समाजाला उपयोगी पडतात ते आता त्या पिढीला माहीत झालं। मित्रांनो, सतीश सदाने इतकं धक्का लावणार आहे। अवघ्या वयाच्या 73 वर्षी तो आणि 3 टक्का आयुष्य झालं असतं तर आणि पार्किन्सन झाला नसताना तर सतीशने दोन्ही वैद्यकीय सेवा आणि समाजसेवा ही इतक्या धडाडीने केली असती याची मला खात्री। त्याच्यात माझ्या वयात 10 वर्षाचा अंतर, पण तो रोटरी मध्ये आला आणि आमच्या मध्ये किंवा आमच्या मित्राच्या वगैरे सतीशने परदेश दौरे केले। त्याला छंद इतके होते, काहीतरी लिहून आणायचं जे बघा। पण काय, मी अमेरिकेला गेलो होतो, तिथे गणपतीची आरती